महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश अशा विविध ठिकाणाहून 18 पगड जातींची मंडळी ठरलेल्या दिवशी ठरलेल्या ठिकाणी एकत्र होतात आणि अशा शेकडो दिंड्यांच्या स्वरूपात पंढरपूरकडे चालायला लागतात। एक पालखी निघते ज्ञानेशाच्या समाधीस्थळ असलेल्या आळंदीपासून, तर दुसरी पालखी निघते संत तुकारामांच्या देहूपासून। त्याशिवाय कोकण, मराठवाडा, खानदेश, विदर्भ इथून शेकडो पालख्या निघत असतात। पंढरपूरला पोहोचेपर्यंत वारकरी जनांचा हा प्रवाह सुमारे 9-10 लाखांपर्यंत पोहोचतो। 19 ते 20 दिवसांसाठी सर्व कामधाम सोडून विठ्ठल नामाचा जयघोष करीत चालत राहण्याचं व्रत इतक्या आनंदानं का बरं घेत असतील हे वारकरी? 25 वर्षापासून मला फार आनंद वाटते। काय आनंद मिळतो? मला याच्यामध्ये परमेश्वर की नाही मला सुखी ठेवलेलं आहे, सगळा आनंद ठेवलेला आहे आणि लेकरा बाळाचं 25 वर्षापासून वारी करत आहे मी। पाय दुखत नाही? पाय दुखत नाही, काय दुखत नाही, अजून हाऊस वाटते वारीलाच यावेळेस। मुलं म्हणले, बायको म्हणली नको म्हणले, मी म्हणलो बाई मी मला करायचंच आहे मला वारी। मला चिंता लागली होती त्याची, मला वारीला जायचं। घरी म्हणले बाई तुमचे पाय दुखतात, तुम्हाला दिसत नाही, काय नाही। मी म्हणलं मला सगळं दिसत, ते पांडुरंग आहे म्हणलं ते। पंढरीच्या वारीमध्ये सामील झाल्यामुळे आत्मिक समाधान मिळतं। ही वारी कोणताही नवस फेडण्यासाठी नसते। व्रतवैकल्याचा उपचार म्हणून कुणीही मनाविरुद्ध दिंडीत सामील झालेला नसतो। मनशांतीसाठी येणारे हजारो वारकरी असले तरी काही जण मात्र त्याचा थेट पापपुण्याशी संबंध जोडतात। कशाला काशी जातो रे बाबा, कशाला पंढरी जातो, असं जरी संतांनी म्हणून ठेवलं असलं तरी वारीत गेल्यानं पुण्य मिळतं, पाप धुवून निघतं, असाही समज काही भाबड्या भाविकांचा असतो। अगदी फार थोडे लोक खरोखरच घरातल्या कटकटींपासून दूर राहण्यासाठी ताणमुक्तीचे 4 क्षण शोधण्यासाठी येत असतात। काहीही असलं तरी इथं आल्यामुळे एरवी न मिळालेली ओळख स्वतःला मिळते। या समूहात आपलं काही स्थान आहे याचा विश्वास मिळतो, कारण प्रत्येक जण दुसऱ्याला माऊली म्हणत आदरानं वागवत असतो। मग ती स्त्री असो की पुरुष, तरुण असो की वृद्ध असो, कोणत्याही जाती धर्मातला असो, इथं सारे एक असतात। जाता पंढरीसी सुख वाटे जीवा असं म्हणत म्हणत ही पालखी आता लोणंदहून तरडगावला जात आहे। ज्योती आंबेकर, दूरदर्शन बातम्यांसाठी, लोणंद। पंढरपूरच्या दिशेनं निघालेल्या दिंड्यांचा दिनक्रम कोणत्याही नामांकित पर्यटन कंपन्यांच्या पंचतारांकित टूरला लाजवेल इतक्या शिस्तीत पण तेवढ्याच मनमोकळ्या वातावरणात पार पडत असतो। महाराष्ट्राच्या विविध भागातून आलेल्या शेकडो दिंड्यांचा मार्ग ठरलेला असतो। प्रत्येक दिंड्यांना विशिष्ट क्रमांक असतो। कोणत्या तिथीला कोणत्या गावात कुणाच्या शेतात कोणत्या दिंडीनं थांबायचं तेही ठरलेलं असतं। दिंडीचा दिवस पहाटे लवकर सुरू होतो। आदल्या दिवशी राहुट्या बांधणारे आणि स्वयंपाकाची तयारी करणारे येऊन पोचलेले असतात। सकाळी लवकर अन्हीक उरकल्यानंतर नाश्त्याचं वाटप होतं। त्यानंतर वारकरी मार्गक्रमण करायला सुरुवात करतात। चालत चालत नामघोष सुरूच असतो। राजा पंढरीचा, राजा पंढरीचा, राजा पंढरीचा, राजा पंढरीचा। अनेक वेळा अफाट गर्दीमुळे शिस्तीत चालणाऱ्या दिंडीला ट्रॅफिक जाममुळे अडकून पडावं लागतं। मग त्यावर उपाय निघतो तिथंच थांबून भजन करण्याचा। राजा पंढरीचा, राजा पंढरीचा, पुरेसा अंतर कापल्यानंतर दुपार झाली की जेवणाच्या पंक्तीची तयारी सुरू होते। अगोदर येऊन पोचलेल्या वारकऱ्यांनी तयार केलेल्या साध्याच पण रुचकर अन्नाची छोटीशी पूजाही होते। बाजूला आहे नीरा नदी।
नीरेच्या पलीकडे पुणे जिल्हा संपतो. नीरा नदी संपली की सातारा जिल्हा सुरू होतो. सातारा जिल्ह्याच्या एंट्री पॉइंटला ही सगळी भक्तगण मंडळी इथं थांबतात, दुपारचं जेवण करतात. सगळं सामान ट्रकमध्ये पुन्हा चढलं जातं. 7-8 ट्रक पुढे निघतात आणि त्याच्या मागे दिंडीतली भक्तगण मंडळी सगळे निघतात. संध्याकाळी ही दिंडी लोणंदला थांबते आणि त्यानंतर उद्याची मार्गक्रमणा सुरू होते. चालून चालून थकलेले वारकरी पुन्हा विठ्ठलाचा जयघोष करीत भोजनाचा यज्ञकर्म करतात. कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी. त्यानंतर काही जण कपडे धुतात, काही जण राहिलेली किरकोळ कामं करीत बसतात, काही शिळोप्याच्या गप्पा मारीत आपलं मन मोकळं करतात, तर काही सावली पाहून धोंगट टाकून आराम करतात. तासाभरानंतर पालखी पुढे निघते. दिवे लागण्याच्या वेळी पालखीचं चालणं थांबतं आणि जो तो आपापल्या राहोट्यांजवळ बसून भजनांचा फड जमवतो. सामूहिक भोजनानंतर वारकरी स्वस्थ चित्तानं शांत मनानं निद्रिस्त होतो. दिवसभर चालल्यामुळे शरीराला थकवा आलेला असतो. संसारातल्या रोजच्या कटकटींचा ताण नसल्यामुळे मन प्रफुल्लित असतं. परमेश्वराच्या सानिध्यात असल्याचा निर्मळ भाव मनात साठलेला असतो आणि पंढरपूरला पोचण्याची आसही. अशा स्थितीमध्ये तृप्त वारकरी अलगदपणे निद्रा देवतेच्या अधीन होतो. तेव्हा हा भोळा भाबडा वारकरी लहान मुलासारखा अधिकच निरागस भासतो. ज्योती आंबेकर, दूरदर्शन बातम्यांसाठी नीरा. वारीमध्ये महिलांचा मोठा सहभाग असतो. स्त्रिया, खास करून ग्रामीण भागातल्या स्त्रिया मुळातच धार्मिक वृत्तीच्या असतात. हे यामागचं प्रमुख कारण असावं. दिंडीचा क्रम ठरलेला असतो. दिंडीत चालताना झेंडेकराच्या मागे तुळस डोक्यावर घेऊन, तसंच विठोबाची प्रतिमा डोक्यावर घेऊन चालणं, चालता चालता तहानलेल्या वारकऱ्यांना आपल्या कळशीतून ओगराळ्यानं पाण्याचं वाटप करणं, ही कामं या महिला माऊलीसाठी सेवा समर्पित करीत आहोत या भावनेनं करत असतात. दिंडीत त्यांच्या मागे इतर भजनकरी वारकरी चालतात आणि त्यानंतर पुन्हा महिलांचा गट असतो. सर्व दिंड्यांमध्ये ही क्रमवारी ठरलेली असते. या महिला हळू आवाजात नाद मधुरतेनं भजनं आळवताना पाहायला मिळतात. कॅमेरा दिसला की मात्र स्वतःला आक्रसून घेतात आणि हो नाहीच्या पुढे बोलायला तयार होत नाहीत. यावंच वाटतंय. माझ्या घरी सुना नाही, पण मी पांडुरंग सांभाळतो, जाऊ घालती खायला छोट्या मुलाला. स्वयंपाक करताना मोठमोठ्या भांड्यातली भाजी, आमटी ढवळण्याचं शक्तीचं काम पुरुष मंडळी करतात, तर पोळ्या लाटण्याचं, भाकरी थापण्याचं काम या महिला मोठ्या आनंदानं करतात. नदीचं ठिकाण लागलं किंवा कॅनॉलचं पाणी दिसलं की वारकरी तिथं पटापट आंघोळी करतात. त्यात पुरुषांबरोबर सगळे कपडे तसेच अंगावर ठेवून आंघोळ करणाऱ्या असंख्य महिलाही असतात. त्यानंतर मिळून कपडे वाळत घालताना आपसात गुजगोष्टी सुरू होतात. निळ्या, पिवळ्या, लाल, केशरी, हिरव्या अशा विविध रंगी वाळत घातलेल्या या साड्या रंगांची सुंदरता आणखीनच खुलवतात. जेवणाच्या वेळी पहिली पंगत पुरुषांची बसते. त्यांना महिला जेवायला वाढतात. ते उठले की नंतर महिलांची पंगत पुरुष वाढतात. पण एकदा जेवण करून राहोट्यांमध्ये गेलेल्या पुरुषांना जेवायला वाढायला या हो असा लटका आर्जव देखील महिलांना करावा लागतो. 50, 60, 70 आणि 80 वर्षांच्या महिला देखील वारीत चालण्यापासून ते पोळ्या लाटण्यापर्यंत सगळं काम अगदी आनंदानं करताना पाहायला मिळतात. तर विरंगुळ्याच्या क्षणी खेळ खेळताना तर या महिला देहभान हरपून जातात. ही वारकरी मंडळी मधल्या वेळामध्ये वेगवेगळे खेळ खेळतात आणि मन रिझवतात आणि पुढची मार्गक्रमणा करतात. ज्योती आंबेकर, दूरदर्शन बातम्यांसाठी करटगाव. भक्ती मार्गावरून चाललेल्या वारकऱ्यांना मदत करायला सर्वजण आसुसलेले असतात. दिंडी ज्या गावातून जाणार आहे तिथले गावकरी स्वयंस्फूर्तीनं घरच्या शेतातली फळं, भाजीपाला, घरी बनवलेलं जेवण घेऊन वारकऱ्यांच्या वाटेवर हजर असतात. जिथं दिंड्यांचा मुक्काम पडणार आहे तिथले शेतकरी जणू काही साक्षात माऊलीच आपल्या शिवारात मुक्कामाला येणार आहे असं मानून आपलं शेत रात्रीच्या मुक्कामाला उपलब्ध करून देतात. गावात दिंड्या आल्या की सगळे भाविक आजूबाजूला जिथं जागा दिसेल तिथं आराम करायला थांबतात. चहा पाणी घेतात, फराळ घेतात.
गावात अनेकांच्या घरातही काही जण विसाव्यासाठी थांबतात तेव्हा कुणी कुणाच्या नात्यागोत्यातला किंवा माहितीतला नसतो, पण साधू संत येती घरा तोची दिवाळी दसरा या भावनेनं या भक्तांचं स्वागत होतं. या कामात असंख्य स्वयंसेवी संस्था आणि शासनाचंही मोठं योगदान असतं. वारकऱ्यांना लागणारा शिधा पुरेशा प्रमाणात उपलब्ध होतो आहे किंवा नाही, शिवाय रॉकेल पाणी हे देखील नीट मिळतंय की नाही याकडे स्थानिक प्रशासन लक्ष ठेवून असतं. गहू ज्वारी मिळतं रस्ते योग्य रेटमध्ये मिळतं, कंट्रोल रेटमध्ये. टँकर पाणी फुल, पाण्याची काही अडचण नाही रस्त्याने. सिलेंडर हे सगळे मिळतात, कंट्रोल रेटमध्ये मिळतात, आगाऊ रेट घेत नाहीत. वारी दरम्यान काही अघटित घडू नये यासाठी पोलीस यंत्रणा मोठ्या प्रमाणावर कार्यरत राहते. काही ठिकाणी अरुंद रस्त्यांमध्ये वारकरी तासनतास खोळंबून जातात तेव्हा रस्ते मोठे होण्याची मागणी पुढे येते. पाऊस आला अचानक, अशी ट्रॅफिक जाम झाली, रस्ता म्हणजे जाताच आला नाही माणसाला, बिलकुल म्हणजे रस्ताच मिळाला नाही कसला. स्वच्छतेच्या आवाहनाबरोबरच कॅनॉल आणि नद्यांना या काळात आवश्यकता असल्यास धरणातून पाणी सोडलं जातं. सतत ऊन वाऱ्यात चालणाऱ्या वारकऱ्यांना संध्याकाळी ताप, थंडी, डोकेदुखी, पायदुखी, पोटदुखी यासाठी किरकोळ औषधांची मदत भासते तेव्हा असंख्य हात स्वयंस्फूर्तीनं मदतीला येतात. जास्त आजारी झालेल्यांना जवळपास दवाखाने नसल्यामुळे अँब्युलन्समध्ये ऍडमिट केलं जातं. मूल चालायला लागल्यावर आई कशी काळजीपोटी थोडं अंतर ठेवून त्याच्या मागे मागे चालत राहते तसंच हे असतं. इथं जबरदस्तीचा रामराम नसतो. जे होतं ते सद्विचारानं आणि अंतःप्रेरणेतून. म्हणून सगळ्यांच्या मनात ही वारी कायमची घर करून राहते. ताळ मृदुंग घाई पुष्प वर्षाव, अनुपम्य सुख सोहळा रे, खेळ मांडी येला वाळवंटी घाई, नाचती वैष्णव भाई रे. या आणि अशा असंख्य भजनांनी, भारुडांनी आणि कीर्तनानं इथलं वातावरण भक्ती रसात बुडून गेलेलं असतं. याला जोड असते पारंपरिक खेळ, कोंबडा, फुगडी, किजवायकीस आणि काटवाटखाना यांची. संध्याकाळी सगळ्या दिंड्या मुक्कामाला थांबण्यापूर्वी पालखी स्थळाकडे जातात. तिथं संध्याकाळी होणारी मुख्य आरती सुरू होण्यापूर्वी सगळे भाविक आपापल्या पद्धतीनं हरिनाम आळवण्यात दंग होतात. पण एकदा का मुख्य आरतीची घोषणा झाली की टाचणी पडेल इतकी नीरव शांतता एका क्षणात तयार होते. यावेळेचं वैशिष्ट्य म्हणजे माऊलींच्या आरतीमध्ये ज्ञानोबा रायाच्या आरती बरोबर तुकारामाची ही आरती होणार आहे. सगळे जण मग एकच आरती म्हणण्यासाठी आसुसलेले असतात, माऊलीची. आता राष्ट्रीय दूरचित्रवाणी वाहिन्यांप्रमाणेच मराठी भाषेतही अनेक वाहिन्या सुरू झाल्या आहेत. त्यामुळे या संपूर्ण वारीची मार्गक्रमणा केवळ महाराष्ट्रातच नाही तर देशभरात आणि इतर असंख्य देशांमध्ये देखील पाहता येते. त्यामुळे या आनंदोत्सवाला आता ग्लोबल रूप येऊ लागलं आहे. सध्या तरी या वारीत राजकीय वर्चस्व किंवा जाहिरात कंपन्यांचं वर्चस्व कुठंही दिसत नाही. पण या लोकोत्सवाचं मार्केटिंग पोटेन्शियल मल्टीनॅशनल कंपन्यांच्या लक्षात आलं की ही वारी देखील हायटेक वारी व्हायला वेळ लागणार नाही. गेल्या अनेक शतकांपासूनची परंपरा असलेल्या वारीचं बाह्य रूप आणि वारीचा आत्मा बदललेला नाही. सोयी सुविधांमध्ये वाढ झालेली असेल. पंढरीच्या वाटेवर जाताना आता तयार चहा, कॉफी सहज मिळत असेल. अवचित क्षणी घरच्या मंडळींची ख्याली खुशाली विचारण्यासाठी जागोजागी एसटीडी बूथही आलेले असतील. काही जणांकडे मोबाईलही असतील. सामानांकरता बैलगाड्यांच्या ऐवजी ट्रकचा उपयोग होत असेल. टँकरनं पाण्याची सोय झाली असेल. परंतु वारीतील सहभागाचा निर्मळ आनंद कुठंही क्षणभरही कमी झालेला नाही. आणि हेच या सुख सोहळ्याचं वैशिष्ट्य आहे. वारकऱ्यांमधला भक्तिभाव आणि सच्चिलपणा जोवर कायम राहील तोवर वारीचं पावित्र्यही अबाधित राहणार यात तीळमात्र शंका नाही. ज्योती आंबेकर, दूरदर्शन बातम्यांसाठी तरटगाव. महोत्सवाच्या पहिल्या दिवशी विजय तेंडुलकर यांनी लिहिलेलं आणि प्रमोद पवार यांनी दिग्दर्शित केलेलं गिधाडे हे नाटक सादर करण्यात आलं. विजय तेंडुलकरांचं जे साहित्य आहे त्याला योग्य न्याय देण्यासाठी किंवा त्यांच्यासारख्या एका विलक्षण लेखकाचा जो द्रष्टा होता
ते आजही नाटक किती जिवंत आहे, ताजं आहे याचं प्रत्यंतर पुन्हा एकदा नव्या पिढीला यावं आणि त्या मधल्या पिढीतला दुवा म्हणून मला काम करता यावं यासाठी गिधाडेची निवड आम्ही केली. तर दुसऱ्या दिवशी जब्बार पटेल दिग्दर्शित घाशीराम कोतवाल हे अतिशय गाजलेलं आणि त्या काळात तितकंच वादग्रस्त ठरलेलं नाटक ध्वनिचित्रफितीच्या माध्यमातून अभ्यासकांना आणि जाणकारांना दाखवण्यात आलं. हा महोत्सव भरवण्यामागची नेहरू सेंटरची भूमिका या निमित्तानं विशद करण्यात आली. मुल्क में जो थिएटर पर काम हो रहा है उसको रिट्रोस्पेक्टिव उसको समझना कि किस तरह से काम हो रहा है और अनकरीब राष्ट्रीय और अंतर्राष्ट्रीय विख्यात सभी नाटककारों ने यहाँ अपनी प्रस्तुति की है. ये 12वां एडिशन है. याशिवाय इंग्लिशमध्ये सध्या गाजत असलेलं वजायना मोनोलॉग्स तसंच सुप्रसिद्ध कवी, लेखक, निर्माते, दिग्दर्शक गुलजार यांच्या कथेवर आधारित कच्चे लम्हे, वामन केंद्रे दिग्दर्शित हिंदीतलं मोहनदास, विवेक आपटे यांनी लिहिलेलं मराठीतील आदिपश्य, ओम कटारिया दिग्दर्शित आणि तेंडुलकरांनीच लिहिलेलं सखाराम बाइंडर हे हिंदीतलं नाटक, तर जिंदगी रिटायर नहीं हुंदी हे पंजाबी आणि अन्य भाषेतली काही नाटकं सादर होत असून या महोत्सवाला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद लाभत आहे. नेहरू सेंटरने आयोजित केलेला हा राष्ट्रीय पातळीवरचा नाट्य महोत्सव विजय तेंडुलकर यांना समर्पित करण्यात आलेला आहे. देशभरातल्या वेगवेगळ्या भाषांमधली अनेक नाटकं या ठिकाणी सादर होत आहेत आणि एकाच व्यासपीठावरती प्रेक्षकांना, खास करून मराठी प्रेक्षकांना, सगळ्या नाटकांचा अनुभव आणि अनुभूती या ठिकाणी घ्यायला मिळत आहे. ज्योती आंबेकर, दूरदर्शन बातम्यांसाठी, नेहरू सेंटर, मुंबई. महोत्सवाच्या पहिल्या दिवशी विजय तेंडुलकर यांनी लिहिलेलं आणि प्रमोद पवार यांनी दिग्दर्शित केलेलं गिधाडे हे नाटक सादर करण्यात आलं. विजय तेंडुलकरांचं जे साहित्य आहे त्याला योग्य न्याय देण्यासाठी गिधाडेची निवड आम्ही केली. तर दुसऱ्या दिवशी जब्बार पटेल दिग्दर्शित घाशीराम कोतवाल हे अतिशय गाजलेलं आणि त्या काळात तितकंच वादग्रस्त ठरलेलं नाटक ध्वनिचित्रफितीच्या माध्यमातून अभ्यासकांना आणि जाणकारांना दाखवण्यात आलं. याशिवाय इंग्लिशमध्ये सध्या गाजत असलेलं वजायना मोनोलॉग्स तसंच सुप्रसिद्ध कवी, लेखक, निर्माते, दिग्दर्शक गुलजार यांच्या कथेवर आधारित कच्चे लम्हे, वामन केंद्रे दिग्दर्शित हिंदीतलं मोहनदास, विवेक आपटे यांनी लिहिलेलं मराठीतील आदिपश्य, ओम कटारिया दिग्दर्शित आणि तेंडुलकरांनीच लिहिलेलं सखाराम बाइंडर हे हिंदीतलं नाटक, तर जिंदगी रिटायर नहीं हुंदी हे पंजाबी आणि अन्य भाषेतली काही नाटकं सादर होत असून या महोत्सवाला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद लाभत आहे. नेहरू सेंटरने आयोजित केलेला हा राष्ट्रीय पातळीवरचा नाट्य महोत्सव विजय तेंडुलकर यांना समर्पित करण्यात आलेला आहे. देशभरातल्या वेगवेगळ्या भाषांमधली अनेक नाटकं या ठिकाणी सादर होत आहेत आणि एकाच व्यासपीठावरती प्रेक्षकांना, खास करून मराठी प्रेक्षकांना, सगळ्या नाटकांचा अनुभव आणि अनुभूती या ठिकाणी घ्यायला मिळत आहे. ज्योती आंबेकर, दूरदर्शन बातम्यांसाठी, नेहरू सेंटर, मुंबई.